तर आज माझी आई घरी परत जाणार होती. मी उठली तेव्हा ऑलरेडी मम्मीची मॉर्निंग झालेली होती. मम्मीसोबत थोड्याफार गप्पा मारल्या. तेवढ्यात आमचं पिल्लू उठलं. मम्मीनी छान यम्मी नाश्ता बनवला होता, तो खाल्ला. आणि आज आईला स्ट्रिक्टली सांगितलं की तू आज फक्त पिल्लूसोबतच खेळ. कारण ती आली तेव्हापासून मला आराम मिळावा म्हणून तिने बिलकुल पण आराम नाही केला. आजकाल पिल्लूला झोपवणं खूपच कठीण झालं आहे. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी मी सध्या तरी अवीजवळ दिली आहे. आणि त्याला हे आवडतंही. तेवढ्यात माझं मिशूचं एक पार्सल आलं. पार्सल खोलताच अवीला ते पार्सल दिसलं आणि तो बोलला की हे काय तुम्ही बेडशीट बोलवली आहे. मी छान ड्रेस ट्राय करून बघितला आणि खरंच फिटिंग खूप मस्त होती आणि कापड पण छान होता. जर तुम्हाला पण लिंक हवी असेल तर प्लीज कमेंट फॉर लिंक. मम्मीची बस 6 वाजताची होती, पण दुपारपासूनच ती रेडी होऊन बसलेली होती. 15 दिवसांनी स्वतःच्या घरी जायचा उत्साहच वेगळा. इकडे नानी आणि पिल्लूचं एकदम मस्त लाड करणं चालू होता. पिल्लूला अजून सध्या समजत नाही की आपली नानी चालली आता, ती आपल्याला दिसणार नाही उद्यापासनं. ज्या दिवशीपासनं त्याला समजायला चालू होणार तेव्हा त्याचं रडणं धडणं पण चालू होणार. हळूहळू बसची वेळ होत होती, पण पिल्लूचा आणि नानीचा लाड करणं काही खतम होत नव्हतं. पिल्लूचा लाड झाल्यावर माझ्या आईने माझा पण थोडाफार लाड केला, पण पिल्लूला हे बिलकुल आवडत नाही होतं. तो मारायला धावत होता आणि रागात फुगून बसला होता की माझ्या मम्माला हात नको लावू. बघता बघता बस यायची वेळ झाली आणि आम्ही सगळे बस स्टॉपवर गेलो. आणि बस पण वेळेवर आली आणि आईला शेवटचं बाय बाय बोलली.